एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपल्याला कर्ली आणि ड्राय डॅमेज हेअरवरती हेअरस्टाईल करायची आहे। अशा पद्धतीने तिने मला फोटो दाखवला होता, त्या फोटोप्रमाणेच आज मी इथे हेअरस्टाईल करणार आहे। तर केसांचं टेक्स्चर बघू शकता, फार ड्राय आणि डॅमेज हेअर होते। बेबी हेअर्स पण खूप जास्त होते, आतमध्ये फार तुटलेले केस होते, एकसारखे केस नव्हते। अशा प्रकारची हेअरस्टाईल आपल्याला इथे करायची आहे। ज्याप्रमाणे तिने मला फोटो दाखवला होता त्याचप्रमाणे मी इथे हेअरस्टाईल करणार आहे। तर इथे मी मिस्टर बार्बरचं कर्लर घेतलेला आहे मोठं, आणि त्याने मी सेक्शन बाय सेक्शन असे कर्ल्स करून घेणार आहे। वरच्या बाजूला सर्वकडे आपल्याला कर्ल्स करून घ्यायचे आहे। इथे मी छोटे छोटे सेक्शन करून घेत आहे आणि इथे मी टाफचा हेअर स्प्रे वापरत आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा, चांगल्या ब्रँडचा हेअर स्प्रे सुद्धा यूज करू शकता। जर तुम्हाला होल्डिंग आणि काम चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही एकदम छान असा, जास्त वेळ राहील असंच तुम्ही इथे टाफचा म्हणा किंवा मग दुसरा कोणत्याही ब्रँडचा म्हणा स्प्रे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच कर्ल्स करायचे आहे। तरच आपले कर्ल्स हे जास्त वेळ राहतात, जास्त वेळ टिकतात। स्प्रे करून तुम्ही कर्ल्स करून बघा, खूप छान रिझल्ट येतो। आणि मशीनरी तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तुम्ही ती मशीन वापरू शकता। जर छोटी टॉंग असेल तर छोटीही वापरू शकता, मोठी असेल तर मोठी सुद्धा वापरू शकता। इथे मी हे पहिले स्प्रे करून घेतलं आणि बेबी हेअर्स असल्यामुळे मी सर्व सेक्शन हे विंचरून घ्यायचे की जेणेकरून सगळे हेअर हे एकत्र येतील मशीनमध्ये, कारण की छोटे छोटे केस हे निघून जातात। त्यामुळे कधी पण तुम्ही छोट्या कोंबने विंचरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे छोटे छोटे सेक्शन घेत कर्ल्स करून घ्यायचे आहे। एक बाजू आपल्याला पूर्ण व्यवस्थित अशी कंप्लीट करायची, मग आपण दुसरी बाजू सुद्धा तशाच प्रकारे कंप्लीट करणार आहोत। प्रत्येक सेक्शनला मी इथे स्प्रे करत आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे कर्लर आपलं आपण यूज करायचं आहे, व्यवस्थित होल्ड करायचं, स्किनला चटका लागणार नाही याची काळजी घ्यायची। वरच्या दिशेला थोडंसं पकडून ठेवायचं की जेणेकरून आपल्या क्लायंटला चटका लागणार नाही। फ्रंट सेक्शन पण आपण सेम तसंच करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं छोटे छोटे हेअर्स कंगव्याने विंचरून घ्यायचे, स्प्रे करायचा आणि त्यानंतर तुम्ही ते कर्ल्समध्ये ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बघा सेक्शन बाय सेक्शन इथे फ्रंट व्हेरिएशन कंप्लीट झालेलं आहे आणि दुसरी बाजू सुद्धा सेम त्याच प्रकारे आपल्याला सेक्शन बाय सेक्शन करायची आहे। इथं पूर्ण हेअर माझे सेक्शन करून झालेले आहेत आणि त्यानंतर आता बॅक साईडला मी सर्व हेअर हे टक करून घेत आहे। तिला जास्त बाउन्सी लुक नको होता, त्यामुळे मी इथे केस बघा हाताने थोडे स्प्रेड करत आहे आणि इथे मी बॉबी पिनचा उपयोग केलेला आहे, झिगझॅग पिन आहे। हीच पिन तुम्हाला वापरायची आहे की जेणेकरून तुमचे केस हे एकदम पॅक बसतील, व्यवस्थित सुटणार नाही। जर तुम्ही साधी गोल पिन जर वापरली तर ती सुटू शकते। तर हेअरस्टाईलला कधी पण अशा प्रकारच्या झिगझॅग पिनच यूज होतात। दुसरं सेक्शन सुद्धा मी सेम अशाच प्रकारे करून घेतलं आणि त्याला बॉबी पिनने व्यवस्थित असं फिट्ट टक करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला सर्व हेअर्समध्ये कर्ल्स करायचे आहेत आणि कर्ल्सचा आपण आज मेसी बन जुडा हेअरस्टाईल करणार आहोत। एकदम सोपी आहे, तुम्ही ब्रायडलला सुद्धा यूज करू शकता ही हेअरस्टाईल। कोणत्याही साडी वेअरवरती ही हेअरस्टाईल फार सुंदर दिसते आणि आजकाल बेबी हेअर्समुळे जर का आपले बन हे व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे स्प्रे करून घ्यायचे आणि मग त्यानंतर कर्ल्स करून घ्यायचं आहे। छोटं टॉंग असेल तर छोटं वापरा, मोठं असेल तर मोठं वापरा। हेअरस्टाईल चूज करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही टॉंगची साईज वापरू शकता। तर मी सर्व हेअरमध्ये कर्ल्स करून घेणार आहे, तुम्हाला दिसत असेल। सेक्शन बाय सेक्शन आपल्याला व्यवस्थित असं विंचरून स्प्रे करून कर्ल्स करून घ्यायचे आहे। कधी कधी कर्ल्स टिकत नाही, त्यामुळे आपल्याला कधी पण कर्ल्सला स्प्रे करून घ्यायचा आणि त्यानंतर बघू शकता की छान बसत आहेत कर्ल्स आणि हेअर फार जाड होते त्यामुळे सारखं निघत होतं, म्हणून मी पुन्हा व्यवस्थित पिनअप केलं आणि सेक्शन घेत मी इथे पूर्ण हेअर्समध्ये कर्ल्स करून घेत आहे। तुम्ही स्प्रेचा फोटो इथे बघू शकता।
आणि अशा प्रकारचा स्प्रे तुम्ही ॲमेझॉनवरनं फ्लिपकार्टवरनं याची लेवल बघू शकता 5 लेवलपर्यंत आहे। जर का खूप सिल्की सॉफ्ट हेअर असतील अजिबातच होल्ड करत नाही तर तुम्ही जास्त पॉवरचा सुद्धा इथे स्प्रे यूज करू शकता। अशा प्रकारे आपल्याला सर्व हेअरमध्ये सेक्शन बाय सेक्शन स्प्रे करून घ्यायचा आहे आणि कर्ल्स करून घ्यायचे आहेत। कर्ल्स तुम्हाला दिसत असेल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डोनट अवेलेबल आहेत। इथे बघू शकता मी हा डोनट यूज केलेला आहे। याची वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईलसुद्धा करता येते आणि आपलं काम पण व्यवस्थित होतं आणि आपल्या पिनासुद्धा एकदम छान व्यवस्थित बसता। सर्वात आधी मला डोनट लावायचं होतं पण मी विसरून गेले आणि त्यानंतर मी इथे डोनट लावून घेणार आहे। त्याला यू पिनने व्यवस्थित कवर करून घ्यायचं। अशा प्रकारच्या यू पिन्स तुम्ही वापरायच्या आहेत आणि आपला डोनट हलणार नाही याची काळजी घ्यायची, कारण सर्व हेअर आपल्याला हे डोनटवरती लावून घ्यायचे आहेत। कोणत्या दिशेला छान दिसतंय हे आपण आधी बघून घ्यायचं। आपले कर्ल्स हे कोणत्या दिशेला व्यवस्थित बसतील हे बघून घ्यायचं आणि मग त्याला यू पिनने व्यवस्थित असं टक करून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे। आपले हेअर्स एकदम व्यवस्थित बसले पाहिजे, सुटले नाही पाहिजे। कधी कधी काय होतं एक बट दुसरी बट अशी सुटून जाते आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही। तर मी एकदम व्यवस्थित असं यू पिना भरपूर लावलेल्या आहेत, कारण की कधी कधी काय होतं की लग्नामध्ये डान्स वगैरे करतात नाचतात तर आपला बन हा सुटू शकतो। तर व्यवस्थित असं तुम्हाला पिनांनी कवर करून घ्यायचं आहे यू पिनने आणि जुडा आपला एकदम सुंदर असा फिट्ट बसणार आहे, कारण आपण आतमध्ये डोनट टाकलेला आहे आणि त्यामुळे त्या डोनटमध्ये पिना ह्या एकदम फिट्ट बसलेल्या आहेत आणि अजिबात आपला डोनट सुटणार नाही आहे। मी तसं पुन्हा विचारून पण घेतलं होतं की हेअरस्टाईल सुटली वगैरे का, तर नाही, एकदम व्यवस्थित आपली हेअरस्टाईल इथे बसलेली आहे। खूप जास्त बेबी हेअर्स असतील तर तुम्ही नेटचा वापरसुद्धा करू शकता। एंडिंगमध्ये तुम्ही नेट लावून घ्यायची आहे, आपली हेअर नेट असते ती हेअर नेट एकदम व्यवस्थित अशी लावून घ्यायची की जेणेकरून तुमच्या डोनटचे जे हेअर आहेत ना छोटे छोटे जे केस आहेत आपल्या जुड्याचे येणार नाही आणि व्यवस्थित जुडा दिसेल। आता त्यानंतर मी इथे बघा जिप्सी लावत आहे। जिप्सी इतकी ट्रेंडिंगमध्ये आहे, भरपूर आजकाल नकली फ्लावर्स कोणीच लावत नाही आहे, सगळे लोक ओरिजिनल फ्लावर्स घेऊन येतात। हे बघा तिने अशा प्रकारची हेअरस्टाईल मला इथे दाखवली होती आणि मी अशा प्रकारे इथे हेअरस्टाईल पूर्ण केलेली आहे। तिने फ्रंट व्हेरिएशन पण वेगळं दाखवलं होतं आणि फ्रंट व्हेरिएशन पण मी तसंच बनवलेलं आहे आणि बॅक साईडला जुडासुद्धा मी सेम तसाच बनवलेला आहे। तर ही जुडा हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही आहे। बघू शकता तिने दाखवलेली आणि आपण बनवलेली हेअरस्टाईल। तर अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही सुद्धा ब्रायडलवरती हल्दी लुकवरती किंवा मग सायडरला सुद्धा बनवू शकता। कंप्लीट झालेली आहे आपली जुडा मेसी बन हेअरस्टाईल। कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करायचं आहे की नेक्स्ट टाईम जे व्हिडिओ येतील ते तुम्ही बघू शकता। बाय बाय, सी यू, थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन, लाईक शेअर अँड सबस्क्राईब।